गुड. प्लीज. कॉंग्रॅट्स. कॉंग्रॅट्स. प्लीज बसा. प्लीज प्लीज प्लीज. नचिकेत दादा, पुढच्या 7 दिवसात सगळं तुझ्या नावावर होईल. डोंट वरी. बघ, खरं तर आपण मित्र नाही होत, पण तरी मैत्रीच्या नात्याने एक सल्ला देतो मी तुला. या घराच्या ट्रान्झॅक्शन मध्ये पुढे काही प्रॉब्लेम होऊ नये, कोणी अडथळा आणू नये, म्हणून जमलं तर आत्ताच तुझ्या घरच्यांना घराच्या बाहेर काढ. काय मी होईल? असं काहीही करणार नाहीये. ते माझ्याशी कसंही वागले तरी मी माझी डिग्निटी सोडून वागणार नाही. आणि या बाबतीत तुम्ही मला सल्ला दिला नाहीत तर बरं होईल, कारण तो अधिकार मी तुम्हाला दिलेला नाही. कळलं? ओके. ओके, तुला जे योग्य वाटतंय, तुझ्या मनाला जे पटतंय ते तू कर. हे बघ, मी फक्त तुला. थँक्यू. चला मीनाक्षी. येतो. ए बाई, नको बाई, ठेव तुझ्याकडेच. परत तुझा नवरा म्हणायचा हे अर्पिता मॅडमच्या बिझनेस मधून आलेले पैसे आहेत, अर्पिता मॅडम समर्पिता किचनच्या मालकीण आहेत, त्यामुळे आलेले पैसे हे पहिले त्यांच्या हातात गेले पाहिजेत. नको बाई, ठेव तुलाच. आई आई ऐका, हे बघा, हा बिझनेस जरी माझ्या नावावर असला ना तरी बिझनेस आपल्या सगळ्यांचा आहे. आणि जेव्हा हे नोकरी करत होते तेव्हा पगार झाल्यावर घर खर्चाचे पैसे तुमच्याच हातात आणून द्यायचे ना. मग आताही तसंच होणार आहे. पैसा मी कमावला काय, यांनी कमावला काय? हे घर तुम्हालाच सांभाळायचं. ही जबाबदारी तुमचीच आहे, हा हक्क तुमचा आहे. त्यामुळे मी पैसे तुमच्याच हातात आणून देणार आहे. घ्या, लागली आमच्या आई लगेच पाघळायला. आई, तुम्ही ना कधी कधी एकदम टिपिकल सासू सारख्या वागता. अहो, तुम्ही या ना, तुम्ही तुमच्याच हाताने द्या. शेवटी लेकच लाडका, सून काय वडाची साल पिंपळाला लावलेली. अहो, द्या ना. ठीक आहे. आई, हा या महिन्याचा घर खर्च आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही बदललेलं नाहीये आणि बदलणारही नाहीये. आता तू फक्त तुझा थोडासा दृष्टिकोन बदलायची गरज आहे, बाकी सगळं उत्तम आहे. गंमत करतोय ग. काय त्या नचिकेतला बघून तू का लपलीस? तुम्ही ओळखता का एकमेकांना? नाही, म्हणजे समोरासमोर नाही आलोय कधी. मग पण अर्पिताचा भाऊ आहे ना तो, रिस्क नको घ्यायला म्हणून लपले. बाय द वे, हे दोघ जण का आले होते इथे? ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन्स विराज. सो आपण पुढच्या टप्प्यावर आलोय आता. तरी त्या नचिकेतची घमेंड अजून उतरली नाहीये. आवाज चढवून बोलत होता माझ्याशी. ठीक आहे,
जी गोष्ट त्याच्या नावावर आहे ती माझ्या नावावर होत नाही तोपर्यंत सगळं सहन करेन. आणि मग हे राजसी, त्या सलीलला दिलेल्या कामाचं काय झालं? या इट्स वर्क इन प्रोग्रेस. आज चांगली समज दिली मी त्या सलीलला. हम्म. आणि ही अर्पिता, ही आहे ना आज डोक्यात गेली आहे माझ्या विराज. त्यामुळे या सगळ्या कामाची घाई तुझ्यापेक्षा मला जास्त आहे. राजसी, पुढच्या 15 दिवसात ती निकी बर्बाद व्हायला पाहिजे यार. खरंच त्या पुरोहितांना त्यांच्यावर असणाऱ्या संस्काराचा खूप माज आहे ना. तो निशिकांत पुरोहित आणि त्याची ती बायको कविता पुरोहित डोक्याला हात लावून बसले पाहिजेत. त्यांना ही एकच गोष्ट जाणवत राहिली पाहिजे, त्यांच्या मुलानं डोक्यावरचं छप्पर घालवलं आणि त्यांच्या मुलीने इज्जत. हे मोजून घ्या. समीर, हे असे पैसे उचलून देणं म्हणजे सगळं काही नसतं. बाकी बऱ्याच गोष्टी असतात. सासूला मान देणंही असतं. तुझी बायको सतत आईचा अपमान करत असते, त्याची भरपाई हे असे पैसे लिहिल्याने होणार आहे का? काय गाई? आणखी एक गोष्ट, समीर, तू हे असे घर खर्चाचे पैसे जे आईला देतोयस ना, ती काही खूप मोठी गोष्ट करत नाहीयेस. खर्चाचे पैसे आईला देणं हे तुझं कर्तव्यच आहे. हो, कर्तव्य आहे माझं, मला माहिती आहे ते, आणि तेच करायचा प्रयत्न करतोय ना मी. पण आत्ता हा विषय काढायची गरज आहे का? येस, 32. काय रे? अरे आपली 32वी टिफिनची ऑर्डर कन्फर्म झाली आहे. आता उद्यापासून डिलिव्हरी सुरू. काय? टू गुड. म्हणजे आपले आधीचे सगळे क्लायंट्स परत आलेत, पण त्यांच्या माउथ पब्लिसिटीमुळे अजून क्लायंट्स आलेत, ते पण इतक्या अर्ली स्टेजला. इट्स क्रेझी. चला, पैशाचे गणित मार्गे लागले की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हा, हो, खूप चांगली बातमी मिळाली आज. सगळी विठुरायाची कृपा आहे. अभिनंदन रे तुमचं. या आईला काय झालंय? पैसे आले तर लगेच चालली तिच्या पाठी. हे ब्रो, मला ना आता कन्फर्म झालंय की वहिनीचं हार्डवर्क आणि तुझ्या विल पॉवरमुळे ना तुझं स्वप्न लगेच कम्प्लीट होणार आहे.